वरदान आहे. स्वानंद सुखनेवशी सद्गुरू श्री विश्वासानंद बाबांचा कृपा आशीर्वाद आहे. इथं आजही तुम्ही कोणत्याही घरात जा आणि त्या घरातला कुठल्याही व्यक्तीच्या हाताला धरून बाहेर आणा, तो काहीतरी गायल्याशिवाय, तो खंडोबाचं पद तरी गाईल, तो देवीचे आराधी गीत तरी गाईल, किंवा तो असणारं सांप्रदायिक भजन तरी गाईल, किंवा तो असणारा ब्रह्मानंदी त्या ठिकाणी भजन तरी गाईल. कुणाच्याही घरात गेले तर तुम्हाला काहीतरी वाजवणारा, तो खंजिरी वाजवत असेल, संबळ वाजवत असेल, त्या ठिकाणी तो पखवाद वाजवत असेल, तबला वाजवत असेल. कलाकारांची वानवा नाही, ही या भूमीला मिळालेलं एक वरदान आहे. म्हणून ही भूमी पवित्र आहे, यात संशय नाही. विठाला अनुपान प्रमाणाने जर पाहायचं म्हटलं तर ही जी काम्यकवनाची भूमी आहे, काशीखंडाच्या दशम स्कंदामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. या ठिकाणी शिव आणि शक्तीपीठ आहे. हे पौराणिक त्याला इतिहास आहे. असं मंदिर आतापर्यंत माझ्याही नाही, आणि बाबांचं खूप फिरणं आहे ट्रिपच्या निमित्तानं. मला नाही वाटत त्यांनी सुद्धा असं मंदिर पुन्हा कुठंतरी त्यांच्या असणाऱ्या त्या टूर्स मधल्या लोकांना दाखवलं असेल. पाहायला मिळणार नाही, कारण इथं शिव आणि शक्ती आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला शिवाच्या मंदिरासमोर नंदी पाहायला मिळाली. इथं नंदी अनुपलब्ध आहे, नंदी नाही. नंदी शिवाय शिवाचं मंदिर असणारं एकमेव ठिकाण आहे. ही अशी या भूमीला, ही काम्यक वन नावाची भूमी आहे, ज्या ठिकाणी काम्यकेश्वराचं वास्तव्य आहे आणि शक्तीचं सुद्धा वास्तव्य आहे. त्यानंतर 100 वर्षापूर्वी घडलेला इतिहास आहे. एक परमहंस पदाला पोहोचलेले योगी स्वामी सद्गुरू विश्वासानंद महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा वास्तव्याने पुनीत झालेली भूमी असल्या कारणानं ही भूमी पावन आहे. आणि या ठिकाणी असणारं हे मत्स्य कुटुंब, हे कुळ पवित्र असल्यामुळं अशी मुलं जन्माला येतात. विठाला हे झालं संत वचन. त्या ठिकाणी शास्त्र प्रमाण जर बघू गेलो तर सुभाषितकार सांगतात, सुशीलो मातृपुण्येन, कुळात जर सुशील सुसंस्कारात आणि सज्जन मुलं जन्माला यायची असतील तर त्या ठिकाणी आईचं पुण्य कामाला येतं. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, वडिलांच्या पुण्याने, वडिलांच्या सदाचार वागण्याने त्या ठिकाणी मुलं चतुर, व्यवहार दक्ष, त्या ठिकाणी हुशार अशी मुलं जन्माला येतात, विद्वान अशी मुलं जन्माला येतात. 2 आणि त्या ठिकाणी वंशाच्या पुण्यानं त्यांच्याकडे औदार्य, दातृत्व त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. उदारो वंश पुण्येन, उदार मुलं वंशाच्या पुण्याने जन्माला येत असतात. आणि आत्मपुण्येन सभाग्यता, स्वतःच्या पुण्यानं भाग्य उजडत असतं. विठाला सुशीलो मात्र पुण्य, त्या ठिकाणी आईची पुण्याई लागते, वडिलांची पुण्याई लागते, कुळाची पुण्याई लागते, आणि स्वतःच सुद्धा त्या ठिकाणी काय लागतं, पुण्य लागतं. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याच्या नंतर अशी मुलं जन्माला येत असतात. म्हणून या मातेची कुस पवित्र आहे, त्या वडिलांचं आयुष्यभरचं जे वागणं आहे ते सदाचरणीय आहे, आणि ते कुळही पवित्र असल्या कारणानं ते मुलं सुद्धा त्या ठिकाणी वागण्याच्या, बोलण्याच्या, व्यवहाराच्या संबंधाने त्या ठिकाणी सदाचरणीय असल्यामुळे त्यांच्याकडनं ह्या गोष्टी घडतात. इतरत्र होत नाही. म्हणून हरिभक्तपरायण परम आदरणीय परमश्रद्धेय ज्यांना आम्ही सर्व वारकरी संप्रदायातील जी काही अनुयायी मंडळी आहोत, ज्यांना आम्ही दाजी या संबोधनाने बोलतो, नाही का, राजू दाजी, राजेंद्र अंबादासजी म्हस्के हे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. आणि त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये जे सक्रिय आहे, सर्वांचं लाडकं आणि अगदी प्रिय असणारं व्यक्तिमत्व, पहिलवान क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव झालेलं आहे, असे हरिभक्तपरायण त्या ठिकाणी बाळासाहेब अंबादासजी म्हस्के हे कनिष्ठ चिरंजीव आहे. या दोनही चिरंजीवाच्या त्या ठिकाणी सहकार्यातनं आणि वडिलांच्या प्रती असणाऱ्या श्रद्धेच्या निमित्तानं, निष्ठेच्या प्रती त्या ठिकाणी असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्या
कुळाला त्या ठिकाणी आईवडिलांचे ते पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतीलच यात शंका बाळगण्याचं कारण नाही. विठ्ठल थोडं कसं आहे, माझाही स्वभाव थोडा काना महाराज सारखा आहे. म्हणजे पूर्वाश्रमीचं मी तसाच होतो, थोडा संयम प्राप्त झाला म्हणून कृपया जे काही बोलायचं असेल ते माईकवर बोला. खाना खुना केल्याने मला वाटतं माझ्या गावाचं चाललं काय काय. अरे भक्त बरं वैकुंठवासी लक्ष्मण बाबा एक दृष्टांत सांगायचे. ते म्हणले एका बाईने दारात अशा गहू वाळायला घातले, गहू, आणि काहीतरी निमित्ताने म्हणून ती महिला घरामध्ये गेली. तोपर्यंत शेजारणीने त्याच्यातले 2 पायल्या उचलेले, शेजारीने 2 पायल्या उचलेले आणि पुन्हा हवार करून ठेवल्याच्या नंतर ती बाई आली, तिच्या काही लक्षात आलं नाही. परंतु ज्या ठिकाणी 4-2 महिला एकत्र यायच्या आणि त्याच्यात ती गहू वाळू घातलेली मालकीण असायची, त्यावेळेला उगाचच वाटायचं माझ्या गावात चाललं का. तिने तिथे जावं, काय चाललं, काय म्हणायचं, काय नाही आमचं असं मला वाटलं गावाचंच आहे काय. म्हणजे मला तसं वाटलं जर तुमच्यात काही खाना झालं तर माझ्या गावाचं तर नाही चाललं. विठ्ठल आणि काय होतं, ह्या गॉसिपमुळं खूप मोठा परिणाम होत असतो. कार्यक्रमामध्ये विक्षेप निर्माण होतो, चित्त लागत नाही. मी या संबंधाने कायम सांगत असतो, मी मोठ्याच्या तोंडातून ऐकलेलं आहे, महाभारतीय युद्ध सुरू होणार होतं. महाभारतीय, एका बाजूला कृष्ण परमात्मा आणि एका बाजूला बळराम दादा. त्या ठिकाणी सगळ्या देवदेवतांनी विचार केला, हे दोघं भाऊ जर 2 बाजून राहिले तर युद्ध संपणार नाही. कारण बळराम दादा काही कमी सामर्थ्यवान नाही आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं बोलायचं काम नाही. दोघं जर 2 बाजूला गेले तर फार भयानक. मग ते कृष्ण परमात्म्याला काळजी पडली, त्यांना सांगितले काहीतरी करावं. ते बळराम दादा तिकडून नाही पाहिजेत, नाही तर मग ते आपलं थोडं काय होत नाही, वोटिंगचं कॅल्क्युलेशन चुकत आहे. मग कृष्ण परमात्म्याने युक्ती लढवली. कृष्ण परमात्मा असे दोन्ही सैन्य समोरासमोर आले. बळराम दादा त्यांच्या रथावर, कृष्ण परमात्मा इकडे अर्जुनाच्या रथावर. रथाचे दावे सोडून ते घोड्याचे दोर सोडून दिले. कृष्ण परमात्म्याने खाली उडी मारली, पळत 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 गेले आणि बळराम दादाच्या नुसतं कानाला तोंड लावलं, काहीच नाही म्हणले, नुसतं कानाला असं तोंड लावलं, काहीतरी पुटपुट पुटपुट केली आणि माग आले. माग आल्याच्या नंतर तिकडच्या कौरव सेनेला संशय आला, यांनी काय सांगितलं असं बोलायच्या. जर यांनी काहीतरी सांगितलं आणि ते भाऊ असल्यामुळे यांनी जर ऐकलं तर आपलं दुपारीच पित्र. मग ते विचारायला गेले, ते म्हणले काय झालं, ते म्हणले काय नाही. ते म्हणतो दादा पुढच्या महिन्यात कांदेच भाऊ वाटतील का आत्ताच घालू. ते म्हणले काय राव एवढी गंभीर परिस्थिती, इथं ते कांद्याचे भाव विचारेन का. अरे ते म्हणले खरं सांगतो राव, त्याने फक्त कांद्याचेच भाव विचारले. ते म्हणले अजिबात नाही, आमचा तुमच्यावर विश्वास नाही. बळराम दादावर अविश्वास दाखवल्यामुळे बळराम दादांनी सांगितले तुमचं युद्ध तुम्ही आणि तुमची राडी. बळराम दादा त्या ठिकाणी निघून गेले. त्याचा परिणाम असा झाला का त्या कौरवांचा निपात झाला. विठ्ठला म्हणून गॉसिप नको कृपया. जे काय असेल ते मला माईक मागा, मी माईक बोला. काय चाललं होतं, ज्या कुटुंबामध्ये त्या कुटुंबाची पुण्य असते, आईची कुस पवित्र असते, वडील सदा चिरणे असतात, त्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचे मुलं जन्माला येत असतात. आणि हे एक उदाहरण नाहीये बाबा, एक उदाहरण नाही. असं जर बघायला गेलो विढाला पण इथंच मोजायला गेलो तर अशी कमीत कमी 25-30 कुटुंब भेटतील. हरिभक्तपरायण कान्हा महाराज असतील, हरिभक्तपरायण सोपान महाराज असतील, हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज असतील, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज, डोंबलगावचे बाबा नवनाथ महाराज आहेत, बळराम दादा आहेत, तुमचंच सांगत होतो मी आता. इकडे सुदाम बाबा आहेत, आमचे परशुराम दादा आहेत, विश्वास सिंग आहेत, नाही का. हरिभक्तपरायण ज्येष्ठ आम्हाला भजनामध्ये जे सिनियर आहेत आणि आता उत्कृष्ट कीर्तन करतायत. म्हणजे आमच्याकडे पहिलेच काही कमी होते. पांडुदादा आहेत.
ही जी मंडळी आहे, इकडे पखोदर ओमकार दादा आहेत, गुडू भैया आहेत, इकडे माऊली आहे, ही बाळासाहेब, ही जी काही मंडळी आहे ना, ही सगळी मंडळी यांच्यासारखे मुलं कुटुंबामध्ये जन्माला येण्यासाठी त्या कुटुंबाला, त्या कुळाला पवित्रता असावी आणि असावीच लागते. नवे नवे त्यांच्या आई वडिलांची, आईची कुस पवित्र लागते आणि वडिलांचं आचरण सदाचरणी असावं लागतं. त्याशिवाय अशी मंडळी पाहायला मिळत नाही. ही सगळी मंडळी त्या ताकदीची, सगळी मंडळी. हे सगळं जे होतं ना ते उगच होत नाही. याच्यासाठी संस्कार आवश्यक लागतात, संस्कार. म्हणून त्या संस्काराच्या अंतर्गत जी काही चांगल्या असणाऱ्या गोष्टीचं संस्करण झालं, त्याचा दिसणारा हा प्रत्यक्ष परिणाम तुमच्या समोर आहे. विठ्ठल म्हणून या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं हे 5 पुण्य स्मरण संपन्न होत आहे. दादांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा विनम्र भावाने माथा नम्र करतो आणि असणाऱ्या प्रतिपाद्य विषयाकडे वळतो. तुकोबारायांचा जो अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सरळ सरळ जर बघायला गेलं तर दिव्य देहधारी असणारे नवे नवे स्वर्गस्थ ज्यांचं वास्तव्य आहे, अशांना सुद्धा या ठिकाणी स्वर्गस्थ असणारे देव सुद्धा या मृत्यूलोक करण्याची इच्छा करतात. नवे नवे पर्टिक्युलर ह्या देहाची इच्छा करतात. या ठिकाणी आल्याच्या इथं आल्याच्या नंतर या मृत्यूलोकावर 84 लक्ष योनी आहेत. इतर योनींची अपेक्षा करत नसते. 84 लक्ष योनी, त्यामध्ये मनुष्य देह वाचुनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असेल. दुसरी योनी किंवा दुसरा देह त्याच्यासाठी लायक नाही, नवीन नवे त्याच्यासाठी पात्र नाही. त्याच्यासाठी पात्र एकमेव देह आहे, जो मनुष्य देह आहे. कारण याच देहामध्ये याची देहगडे देवाचे भजन, कारण हा स्पेशली हा जो देह आहे तो फक्त भगवत चिंतनासाठीच दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, नाही का, फक्त त्याच्यासाठीच दिलेला आहे. आणि मग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण नाशे जीव भवर. या ठिकाणी जीवदशा संपुष्टात येऊन शिवदशेला प्राप्त व्हायचं असेल तर एकमेव देह आहे, तो म्हणजे हा मनुष्य देह आहे. तो म्हणजे हा, कारण याच देहाने, याच देहाच्या माध्यमातून या देहाला येण्याची प्रक्रिया खंडित करता येते. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, याच शरीराने शरीराला येण्याची जी काही प्रक्रिया आहे, देह धारण करण्याची जी प्रक्रिया आहे ती संपुष्टात आणता येते. म्हणून हा देह आहे. इतर ठिकाणी जे देह आहेत त्या देहांना फक्त असणारं पुण्य भोगता येतं, नवीन निर्माण करता येत नाही. पुण्याची बावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. त्यांना सुद्धा मरण आहे, त्यांना सुद्धा मरण टाळता आलेलं
नाही. त्यामध्ये पुन्हा 4 प्रकार देवतेचे पडतात. त्याच्यातली ती मर्त्य देवता जी आहे त्यामध्ये मोडणारी ती आहे. सांडोनिया श्रीकृष्ण चरण, इंद्रादी देवाचे करीती भजन, हे देवच मृत्यूग्रस्त पूर्ण मा भजती याचे मरण कोण वारी. तेच मृत्यूग्रस्त असल्यामुळे तर इतरांचं मरण वारू शकत नाहीत. त्यांचं मरण वारण्यासाठी त्यांना सुद्धा याच देहाचा आश्रय घ्यावा लागतो. अभंगाचं पहिलं चरण. टाळे होऊ द्या सगळ्यांसाठी. सुंदर. या देहाची ते दिव्य देहधारी अपेक्षा करतात. एवढा सुंदर आणि एवढा उपयुक्त. तसं जर बघायला गेलो होतो ना, देहाची शक्यतो आपल्या समोर, शक्यतो म्हणतो बहुतांशी त्याची एकच बाजू आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे. एक बाजू. दुसरी बाजू मांडतात पण फार क्वचित प्रसंगी मांडतात. नाही तर एकच बाजू कोणती, हे नासकाय कुचकाय सडकाय जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातू काळ सावधान. किंवा त्या ठिकाणी तुकोबारायांचाच एक अभंग आपण बघू, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामध्ये एका चरणात याचं नश्वरत्व सांगितलेलं आहे आणि एका चरणामध्ये याची उपयुक्तता सांगितलेली आहे, नाही का. शरीर दुःखाचे, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे थार, नाही का, नाही अपवित्र शरीर आईशी. आणि त्याच अभंगामध्ये याची दुसरी बाजू मांडलेली आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म, शरीर शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. ही त्याची जमेची बाजू आहे आणि ती त्याची. अशा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, दोन्ही अंगाने विचार करावा लागतो. मग त्या ठिकाणी अशा अभंग बघितल्याच्या नंतर पुन्हा आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांचं कन्फ्युजन होतं आणि मग आपल्यासारखा जीव निर्णय करू शकत नाही. बहुतेक वेळेला नश्वर असताना नश्वरत्वच आपल्याला सांगितलेलं असल्यामुळे आपला समज काय होऊन जातो, हे नासणार आहे, कुचक हे सडक हे भेटत नाही, कधीतरीच भेटतं. मग आता भेटलं तर काय करा, हाय तरुण तर घे मजा करून, गेला मरून तर टाकले पुरून. म्हणजे आपली भावना या दृष्टीने होते. त्याचं उपयुक्तता लक्षात न आल्यामुळं आपल्याकडून तिकडच्या अंगाने विचार केला जात नाही, एकांगी विचार केला जातो.
म्हणून आपल्यासारखाच कन्फ्युजन होतं आणि कन्फ्युजन झालेली काही मंडळी नाथबाबांकडे जातात, काही मंडळी नाथबाबांकडे जातात आणि नाथबाबांच्या समोर गेल्याचं नाथबाबाला सांगतात का नाथबाबा त्या ठिकाणी आम्हाला असं ऐकण्यात आलंय का हा जो काही देह आहे याच्यासारखा अपवित्र, याच्यासारखा वाईट, याच्यासारखा नासका, याच्यासारखा कुचका दुसरा देह पृथ्वी तलावर नाही. त्यावेळेला नाथबाबा सांगतात देहाईशे गोमटे पाहता न भेटे, या देहासारखं गोमट पवित्र तो देहवानी पुण्यवान हे प्रमाण आपल्याला लागणार आहे, पण आपण याला थोडा वेळ रिझर्व विचारल्याच्या नंतर नाथबाबा सांगतात या देहासारखं पवित्र या पृथ्वी लोकावर काहीच नाही का, या देहासारखं वाईट या पृथ्वी लोकावर काही नाही. हे जरी खरं असलं देहाईशे ओखटे नाही का, पण याच्या जर दुसरी बाजू बघायला गेलो, दुसरा एक वर्ग आला आणि ते म्हणले आम्हाला वाईट सांगण्यात आलेलं. त्यावेळेस नाथबाबा सांगतात देहाईशे गोमटे पाहताना भेटी त्रैलोकी नाही का. ओखट्याच्या संबंधी वाईट जर विचार करू गेलो, याची दुसरी बाजू बघायला गेलो तर पृथ्वी लोकाची मर्यादा घातलेली आहे, आणि चांगल्या संबंधाने जर याचा विचार करू गेलो तर त्रैलोक्याची मर्यादा घातलेली आहे. पृथ्वी माझी नाही कोठे, देहाईशे ओखटे पृथ्वी माझी नाही कोठे, पण देहाईशे गोमटे पाहता न भेटे त्रैलोक्य. याच्यासारखं त्रिलोकात त्रिखंडामध्ये दुसरं चांगलं नाही. मग त्याच्यातले काही लोकांनी सांगितलं मग आम्ही करावं काय, हे चांगलं आहे म्हणून भोगावं का वाईट आहे म्हणून टाकून द्यावं. त्यावेळेस नाथबाबा सांगतात भोगावे न त्यागावे, मध्यभागी विभागावे नाही का. याचा भोगही घेऊ नका आणि याचा त्यागही करू नका, याला साधन म्हणून वापरा. जर तुम्ही याला वाईट म्हणून टाकत असाल तर तुम्ही भवस्वर्गाला त्या ठिकाणी परागंदे होणार आहेत, भवस्वर्ग तुमच्यापासून दूर जाणार आहे. आणि चांगलं म्हणून भोगाल तर नरकाला जा. त्या ठिकाणी गोमटे म्हणून भोगावे नाही का, भवस्वर्गाशी नागवावे, ओखटे म्हणून त्यागावे, अवश्य जावे नरकाशी. त्या ठिकाणी दोन जे अंग आहे त्याचा सेंटर पॉइंट काढावा लागतो, आणि ज्या वेळेला ज्याच्यासाठी दिलंय तो सेंटर पॉइंट कशासाठी दिलेला आहे. हे जे काही देह दिलाय तो भजनासाठी दिलेला आहे. त्यातली त्यात आपल्याला जे तुंड ज्याला आपण कमल म्हणतो, मुख कमल म्हणतो, ते सुद्धा विशेषत्वाने हेच करण्यासाठी दिलेलं आहे नाही का. त्या ठिकाणी आपण जर ब्रह्मानंदी भजनी मालिका किंवा कबीरबंदी भजनी मालिका बघितलं गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला याचं सुंदर वर्णन पाहायला मिळतं. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, हे त्याच्यासाठी दिलेलं आहे. आणखीनही त्याचा जर विचार करायला गेलो का हा जो काही आउट हाताचा शरीर आहे, देह आहे, तो सुद्धा आपल्याला कशासाठी दिलाय. बहुत हाथ का मानवत अल्लाह ने तुझ दिया, बहुत हाथ का हाथ का मानवत अल्लाह ने तुझ दिया, दिलेला आहे. मग सगळ्यांच्या जर त्या ठिकाणी विचार करू गेलो, सगळे संतांचा विचार केला
सगळ्या पंथांचा विचार केला तर सगळ्याच्या विचाराने ते आपल्याला लक्षात येते का हा देह किती महत्वाचा आहे, किती पवित्र आहे आणि कशासाठी मिळालेला आहे. मग असं असताना सुद्धा आपली भावना तिकडे का होत नाही? आपली भावना का होत नाही? माऊली ज्ञानोबा सांगतात नाही का, विषय विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू, विषय तो गोडू कडू जीवाशी लय कडू विठाला. तिकडे आपली भावना का होत नाही त्याचं कारण आहे जन्म जन्मांतरीचे या जीवावर झालेले संस्कार. आपला मूळ मुद्दा संस्कार. संस्कार अतिशय महत्वाचे आहे. अहो संस्काराची गोष्ट अशी एका जन्मात झाले तर लवकर पुसत नाहीत. एका जन्मात कशाला वयाच्या 10-15 वर्षापर्यंत झालेले पुढे पुसत नाहीत. वयाच्या 10-15 तुम्हाला माझे सगळे मित्र माहित नाहीत ना या क्षेत्रातले, दुसरे जाऊ द्या. हा मग जाऊ द्या, मग मी तुम्हाला त्यांचं नाव सांगत नाही. याच क्षेत्रातला एक माझा मित्र, त्याला सवय झाली, त्याच्यावर एक संस्कार झाला, पडले वळण इंद्रिया सकळ, त्याला एक त्याच्यावर एक संस्कार झाला, त्याला एक सवय झाली. काय सवय झाली? बोलता बोलता चालू चालू याच्यात डोळा झाकायचा. असं कीर्तन करत असताना सुद्धा चालू चालू याच्यात सटकन डोळा झाकून. ही सवय झाली. मी त्याला लय बरं सांगितलं, मी ही सवय चांगली ती मोडून टाक, तर तो ह्या सगळं आम्हाला सगळ्याला मोडून टाकी, तू ही सवय मोड. आणि एक वेळेला असंच काहीतरी कार्यक्रमावर येत असताना किंवा फिरत असताना एका मॉल समोर समोर महाराज मॉल काय असतंय मला बघायचं राव. म्हटलं चला. आम्ही त्या मॉल मध्ये घुसलो आणि मग मी मला काय पाहिजे ते पाहत होतो, तो त्याला काय पाहिजे ते पाहत होता. मॉल बरंच मोठं असतं ना, आणि त्या मॉल मध्ये जे ते त्याच्या याने तिथं काही सेल्समन आणि काही सेल्स गर्ल असतात, म्हणजे काही विक्री करण्यासाठी मुलं असतात आणि काही मुली असतात. आणि मग त्या आपल्या सेवेसाठी आपल्या सुविधेसाठी असतात का, आपल्याला काही कळत नसेल तर ते आपल्याला मदत करण्यासाठी असतात. म्हणून त्यातला एका मुलीने एका सेल्स गर्लनी याला विचारलं, सर मी तुम्हाला काही मदत करू का? तिने विचारायला आणि याचा झाकायला. त्या मुलीने मदत करू का काहीतरी विचारायचं आणि सवयीनुसार याच्या अनावधानाने याचा डोळा झाकणं, तिने माग सरकणं, कान फटारवायचं सांगत. आणि मग लगेच तो मला पाहत आला, मला म्हणला चला 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 आपल्याला काही नाही करायचं. मी म्हणला अरे तुला मॉल पाहायचा होता, अजून 2 मिनिटं नाही झालं आपण मॉल मध्ये आले आणि लगेच तू चला चला, तेव्हा झालं आमचं काम. ते काय म्हणला, झालं आमचं काम. मुद्दा असा आहे का या जन्मात झालेले संस्कार सुद्धा आपल्याला लवकर टाळता येत मोडता येत नाहीत. जन्म जन्मांतरीचे प्रपंचाचे झालेले संस्कार एकदम आपल्याला पुसता येत नाही. आपली सगळी ओढ तिकडे असते. म्हणून तर ज्ञानोबा सांगावं लागतं का याला परमार्थात यायला जीव जातो, परंतु प्रपंच मात्र अगदी सायासाने करतो. प्रपंच दिननिशी कसा करतो? सायासपूर्वक करतो. सायासाने काय करतो? प्रपंच करतो. आणि हरीशी ना भजे कवण्या, इकडे याची ओढ होत नाही, कारण हे संस्कार नसतात. हे संस्कार नडल्यामुळं त्याची इकडे इच्छा होत नाही. एका मुलीला इंगळे बाबा हा दृष्टांत सांगायचे. एका मुलीला पाहायला पाहुणे यायचे असतात. मग पाहायला पाहुणे यायचे का ते नियोजन जे असतं का सूत्रसंचालन मामाकडे असतं. ते मामा गेला, त्या मुलीला बोलून घेतलं, म्हणलं बाई सुनंदा इकडे ये. ते म्हणले काय? आता उद्या तुला पाहायला पाहुणे येणार, मग ते तुला काही प्रश्न विचारणार, मग त्या प्रश्नाचं उत्तर तू काय करशील? होकार किंवा नकारामध्ये देशील नाही का. मग त्यांनी जर तुला विचारलं तुला स्वयंपाक येतो, तू काय म्हणशील? ते म्हणले हा. ती काय म्हणली? हा. ते म्हणला हा नाही म्हणायचं, असं उद्धटपणे बोलायचं नाही. तू उच्च कुळातील सुशिक्षित असणारी मुलगी आहे, तो हा नाही म्हणायचं म्हणे. त्यांनी जर विचारलं तू म्हणायचं होय. त्यांनी काहीही विचारलं तर तू काय म्हणायचं? होय. त्यांनी तिला शिकवायला सुरुवात केली. त्यांनी जर विचारलं बाई तुला संगीताची आवड आहे का, तर तू सांगायचं होय, असेल तर होय. जे जे प्रश्न विचारतील त्याचं जर सकारात्मक उत्तर असेल तर काय म्हणायचं? होय.
असं जवळ तास दीड तास चाललं होतं. ते सांगत होता, काय म्हणायचं बाई, होय. आणि मग ते शेवटी म्हणशील ना, ते म्हणले हा. सगळं मुसळ संस्कार एवढ्या लवकर पुसत नसतात आणि त्यामुळं आपल्याला तिकडे काय होत नाही, ओढ होत नाही. परंतु तो आपल्या सुदैवाने दुर्लभ असणारा, अप्राप्य असणारा जर आपल्याला प्राप्त झालाय, तर याच्यातल्या काहींनी त्याचा सदुपयोग करून घेतलेला आहे. त्यांना जर आपण आदर्श ठेवलं तर सिद्ध माणसाचं जीवन हे त्या साधकासाठी साधना ठरत असतं. सिद्ध माणसाचं जीवन हे साधकासाठी साधना ठरत असतं. म्हणून अशांच्याकडे जर आपण बघलो, ज्यांनी आपल्याला तो मार्ग दाखवलेला आहे, मार्ग दाखवून गेली आधी दयानिधी संत ते, नाही का, त्या जर मार्गावर आपण चालायला लागलो तर आपल्याला अडचणी येणार नाहीत. म्हणून तुकोबरायांकडे बघून त्या साधक मंडळींनी सांगितलं, तुकोबराय तुम्हालाही तो देह प्राप्त आहे, जो देह आम्हाला प्राप्त आहे. पण तो देह प्राप्त झाल्याच्या नंतर तुम्ही त्या देहाच्या संबंधाने काय केलेलं आहे की जे आम्ही केलं पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी क्या बात. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आम्ही सुद्धा जन्माला आलो, या देहात आलो, ही आपल्याला लाभलेली धन्यता आहे. पण त्या धन्यतेला जर पुष्टी द्यायची असेल तर भगवंताचं दास्यत्व करणं जे आम्ही स्वीकारलेलं आहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. ते सुद्धा तुम्ही सुद्धा ते दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. तुम्ही भगवंत शरणागती केली पाहिजे. आणि ही जर शरणागती तुमच्याकडून झाली तर हा जो काही नासका कुचका देह आहे तो देह पवित्र आणि त्यातली वाणी पुण्यवंत होते, नाही का.
ते राहिलं होतं ना तुमचं घ्यायचं त्याच्यामुळे आणावं परंतु तुकोबरायांना त्यांनी प्रश्न केला, तुकोबराय तुम्ही दास व्हायला सांगता आणि दास होणं कुणालाही आवडत नाही. कुणाला आवडत नाही. कुणाला वाटतं मी कुणाचा तरी चाकर असावं, कुणाचा तरी नोकर असावं, कुणाचा तरी दास असावं, कुणाचा तरी सेवक असावं. हे कुणालाच आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं मी कुणाचा तरी बॉस असावं. प्रत्येकाला वाटतं मी कुणाचा तरी बॉस असावं. बाकीच्यांचं काय सांगायचं, आम्हालाच असं वाटतं का प्रत्येक वेळेला आमचंच कीर्तन असावं. आम्हाला कुठं वाटतं आम्ही रांगेला उभं राहावं, आम्हालाही वाटत नाही ना. प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे काय असावं, अधिकार असावेत, मी कुणाच्या अंकिता नसावं. आणि तुम्ही तर त्या ठिकाणी भगवंताचं दास्यत्व करायला सांगतात. त्या ठिकाणी शास्त्र जर बघू गेलो तर 5 लोकांचं जिवंत असून मरण आहे. 5 लोकांचं, दरिद्रो व्याधितो मूर्ख, प्रवासी नित्यसेवक आहे. जो दरिद्र आहे, जो रोगग्रस्त आहे, व्याधिग्रस्त आहे, जो मूर्ख आहे, जो प्रवासी आहे आणि जो त्या ठिकाणी सेवक आहे, अशांचं जिवंत असून ते मेल्यात जमा आहे असं शास्त्र सांगतं. आणि तुम्ही दास्यत्व स्वीकारायला सांगता. हे दास्यत्वाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. काही लक्ष्मीचे दास आहेत, काही देहदास आहे, काही कुटुंब दास आहेत, काही समाजाचे सेवक आहेत ज्याला आपण समाजसेवक म्हणतो, काही देशाचे सेवक आहेत. असे अनेक प्रकार आहेत. त्याच्यातले लक्ष्मीदास असा प्रकार आहे. लक्ष्मीदास फक्त पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरा गुरु. लक्ष्मीदासांची अवस्था असते. पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत, पूजा किसकी करू. माझ्यासाठी हे सगळे आणखी कोणाची पूजा करायची. हे लक्ष्मीदास आहे. अतिशय त्या पैशासाठी कंजूस, अगदी कंजूस. त्या पैशासाठी काहीही करायला तयार असतात. एक वेळेला काय झालं, एक जणाला कीर्तनाला जायचं. कीर्तनाला जायचं म्हणजे बायकोने हट्ट केला, जा तुम्ही कीर्तनाला, कावात जात नाही, आज तरी जा. आणि कीर्तन जवळजवळ 3-3.5 किलोमीटर होतं. आणि पायी जायचं, काही पांदीचा रस्ता, काही सडकाचा रस्ता. आणि मग हे कीर्तनाला जायला निघलं. जुने दिवस होते. कीर्तनाला जायला निघलं आणि 2 किलोमीटर गेलं. 2 किलोमीटर गेल्यावर याच्या ध्यानात आला, आपण बायकोला दिवाही जात नाही सांगितला. रातभर जर दिवा चालू राहिला तर ते तिथून माग आलं. दार वाजिलं. बायकोने सांगितलं, काय आता कीर्तनाला गेल ते जणू, तेव्हा गेलो होतो, पण 2 किलोमीटर गेल्यावर माझ्या ध्यानात आलं, ते तुला सांगायला आलं. ते म्हणले काय सांगायचं. ते म्हणले दिवे बिवे लाईट इजले का. ते म्हणले सगळं अगदी दिवा देवाऱ्यातला सुद्धा इजिलाय. इकडे इजली, याच्यात ना नाही, देवाऱ्यातला सुद्धा विजून टाकला. म्हणे मी बायको तुमचीच आहे, तुम्ही हे सांगायला याची गरज नाही, तुम्हाला काही अक्कल आहे का म्हणे. तेव्हा आता आईने दार उघडायच्या आधीच अक्कल. म्हणजे काय झालं. ते म्हणले 2 किलोमीटरवरून परत आले म्हणताना. ते म्हणले हा, मग 2 किलोमीटर जाणं, 2 किलोमीटर त्या चपला किती घासल्या असत्या. ते म्हणला बावळा टाका म्हणला, मी सुद्धा तो हात नवरा आहे, तू ते अजिबात डोक्यात धरायचं नाही म्हणला. जातानीच चप्पल पाहत होती, माग यायचं इशे निघल्याबरोबर मगलात घेतली म्हणला. एवढे लक्ष्मीचे दास असतात. लक्ष्मीचे असतात. काही कुटुंब दास असतात. ऐका, करिता या सेवा कुटुंबाची, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. काही कुटुंब दास असतात. हरिभक्तपरायण वैकुंठवासी लक्ष्मण बाबा आठे सांगायचे. याच्यावर एक विषय सांगायचे, ह्या कुटुंबदासांना, जे कुटुंबाचे दास असतात, यांना हाकलून लावा. एक वेळेला त्याला हाड म्हणलं तर ते टाकीन. कळतंय का. एक वेळेला त्याला जर हाड म्हणलं तर ते टाकून देईन, पण हे टाकणार नाही. रगत आलं तरी चगळीत बस. बाडेबाबा सांगायचे, एक असंच एक म्हातार होते, त्याला 4 पोरं होते. आणि आता त्याचं वयस्कर झालं होतं. 4ही पोरं करते झाले होते. 3 पोराचे लग्न झाले. एका पोराचं लग्न व्हायचं राहिलं. आणि त्यांचं खळ चालू होतं. ह्या म्हाताऱ्याला कायम सवय असायची, गरज नसताना. मग हा त्या काठी टिकीट खळ्यावर गेला. आताचे खळे तेव्हाच्या पाथी असायचे, आताचे खळे होते ते ओपनराच्या हवेने थोडं बारीक असणारं धान्य थोडं पुढे गेलं. म्हाताऱ्याने त्याच्यात हात घातला आणि त्याला धान्य ठेवला. असे धंदे केल्यावर ना असे शेत केल्यावर गावावर यायचे. तुम्ही तर येरवळी कवडला होता. अरे मी आहे म्हणून बरं आहे, मी आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. मी जर मेलो तर तुम्ही काय करता, खायला मोतल होता. आणि काय मासायचं म्हाताऱ्याचं काय. आता हे सारखं ऐकून ते लहान होतं का त्याचं सरकलं टेम्पोरी. एक तर त्या बाजरीच्या भुशीने अंग खाजत,
खळ करून करून दामलेलं त्या घामाने भुसी चिकटलेली. नेमकं दसऱ्या दिवशी खळं आलं, तिकडे शिलंगण खेळायला पोरं चालले, याला उपनर पोसून हालता आणि याचं टेम्पर सरकलेलं होतं. याने ऐकलं हे म्हणला जाय मर, सारखं सांगत मी मेल्यावर काय होईन, मी मेल्यावर काय, तू एकदा मरूनच पाय, मला काय म्हणतं पोह, मला मर म्हणतोय, मला मर म्हणतो. म्हाताराच्या गेलं टाळी, म्हाताराला तिथून तडा तडा घराकडे निघलं. त्या पोराच्या लक्षात आलं आपण आपल्या अनावधानाने आपण भावनेच्या भरात बोलून गेलो. पण म्हातारा संकट आहे, हे खरंच काहीतरी करायला बसलं. मी महाजीवाचं काही करतो, मला मर म्हणतो, मी आता मरतो, काही करायला बसलं. म्हणून ते म्हातारा दुसऱ्या यायच्या अगोदर पोरग त्याच्या अगोदर घरी आलं. घरी आल्यानंतर म्हातारी स्वयंपाक घरात पीठ मळीत होती. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चाललेली. तेव्हा आला आणि ते म्हणला आई, म्हणले काय म्हातारा असं झालं. तर तिथं आलं होतं. ते म्हणले मग, आणि मग मी त्याला असं म्हणलं काय कार केला म्हणे तो, त्याने मला आयुष्यभर सुख लागून नाही दिलं. कोणी त्याने म्हणजे काव संपलं. त्याने मला मग आयुष्यभर सुख लागून नाही दिलं. अरे त्यालाही संपट आहे, तू कशाला काय बोलला बाबा, मी म्हणून राहिले. ठरलेलं वाक्य हे तो मलाच नाही, आम्हाला ऐकायला येतो. म्हणून असं दास्यत्व स्वीकारणं त्या ठिकाणी जिवंत असून मरण आल्यासारखं आहे. परंतु जे दास्यत्व तुकोबाराय सांगतात त्याच्यामध्ये असा फायदा आहे, जर संतांचं दास्यत्व केलं तर आपणासारखे करीती तात्काळ, आणि भगवंताचं दास्यत्व केलं तर कृपा कटाक्ष निहाळलेले आपुले पदी बैसविले. त्यांचं जर दास्यत्व केलं तर विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. भगवंताचे जर दास्यत्व केलं, त्याचं जर सेवा केली, त्याची शरणागती केली, त्याचं जर दास्यत्व स्वीकारलं तर एक दिवस राम म्हणता रामाचे होई, जे त्या पदाला आपण गेल्याशिवाय राहत नाही. चिंतने तद्रूपात ही सायकोलॉजिकल थीम त्या ठिकाणी सक्सेस होत असते. म्हणून त्याचं दास्यत्व केलं पाहिजे, त्याचं दास्यत्व केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय ते आपल्याला सुद्धा करायला सांगतात. धन्य मी जन्मालो दास विठोबाची झालो. पण जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला काही अवधी मिळालेला असतो. मातेच्या उदरातून देह धारण करून हा देह मातीच्या उदरामध्ये समाविष्ट करेपर्यंत जे मिळालेला असतो तो वेळ असतो, तो कशा प्रकारे कारणे लावा हे बऱ्याच जणाला कळत नसतं. कशा प्रकारे कारणे लावा हे समजत नाही बऱ्याच जणाला. ते कशात घालते. विद्वान जे आहे ते विद्या मिळवण्यामध्ये, वाचण्यामध्ये वेळ घालवतात, आणि मूर्ख जे आहेत ते वादविवादामध्ये, कलहामध्ये, भांडण तंट्यामध्ये वेळ घालत असतात. मूर्खाचं ते लक्षण आहे. म्हणून कुठं वेळ घालावा हे बरेच जण म्हणत असते, आपण कशाला बसले राहू, ते काय चांगलं हे उगा टाइमपास. म्हणजे यांच्याकडे वेळ जास्त झालेला असतो, यांना टाइम पास करावा लागतो, वेळ पास करावा लागतो. ती वेळ त्या ठिकाणी कशा प्रकारे व्यतीत झाली पाहिजे हे कळालं पाहिजे, हे कळालं पाहिजे. एक जण असाच कीर्तन झाल्यावर, बरं का भाऊसाहेब बाबा, कीर्तन झाल्यावर एक जण मला भेटला. आता मी एकटा हिंडायचं, तुम्ही एकटे हिंडायची, तवाचा प्रसंग आहे. आता आपण सांगत आणि भेटल्याच्या नंतर ते म्हणला तुम्ही लयच शास्त्र सांगतो म्हणत होते व कीर्तनातून. म्हणलं हा, मी तुमचा बराच शास्त्राचा अभ्यास असला पाहिजे. म्हणलं बरा नाही बाबा, पण संतांची काही उत्तरे पाठ केली, ग्रंथ पाहून थोडंफार बोलतो म्हणे, मला काही जास्त येत नाही. ते म्हणलं नाही, पण मला एक प्रश्न, तेवढ्या प्रश्नाचं उत्तर देता का? म्हणलं तर ते संत साहित्याशी निगडीत असेल आणि माझ्या वाचनात गेलेलं असेल तर सांगा ना बाबा. ते म्हणलं नाही, मला ते प्रश्न विचारायचं, मला असं वाटतं तुमच्याकडून त्या उत्तराची म्हणजे मला अपेक्षा आहे बाबा. म्हणलं मग आहे तर विचार बाबा. ते म्हणलं ते समोर गाढव दिसतं का? म्हणलं हो, समोर गाढवच दिसतंय. ते म्हणलं ते तुम्हाला समज, तसं नाही हो, ते समोर चरतय ते गाढव दिसतं का? म्हणलं हो दिसतंय. ते म्हणलं सांगा बरं त्या गाढवाच्या अंगावर किती केस आहेत? प्रश्न काय विचारला त्याने? त्या गाढवाच्या अंगावर किती केस आहेत म्हणलं सांगा बरं. आता आपण हजर जबाबी माणसं असतो, रोज फिरत असतो, 12 गावचं पाणी प्यालेलं, म्हणजे कोणाची काय ठस ठसे मला चांगलं माहित असतं. विठाला सगळ्याच्या बेंडाचं ऑपरेशन करता येतं. आणि मग मी लगेच सांगून टाकलं 3,57,27,735 आकडा सांगून टाकला. 3,57,27,735. ते म्हणला नाही. मी म्हणलं नाही तेवढेच आहेत. ते म्हणलं कस काय? मी म्हणलं मोजून पाय. मी सांगितलेलं उत्तर 100% खरं आहे, तुला भरोसा नसेल तर मोजून पाय. एवढं संभाषण झालं, मी निघून आलो. त्याने कुठून नंबर उपलब्ध केला आणि 3 वर्षांनी मला फोन केला.
ते म्हणलं हॅलो. म्हणलं काय महाराज आहे का? म्हणलं "हा, महाराजच." ते गाडो. मी म्हणलं काय झालं त्याचं? ते म्हणलं नाही ते नाही का आपलं केस मोजायचं ठरलं होतं. मी म्हणलं हो. ते म्हणलं मोजले ना. म्हणलं मग? ते म्हणलं 5 कमी भरले राव. ते म्हणलं तुम्ही सांगितल्यापेक्षा. म्हणलं किती सांगितलं? मी तर ध्यानातून गेलो माझ्या. ते म्हणलं तुम्ही नाही म्हणले का 3,57,27,735. म्हणलं मग? ते म्हणलं 730च भरले. मी म्हणलं 5 गळले असते. 5. मी म्हणलं याला वेळ किती लागला? ते म्हणलं 3.5 वर्ष दिवसातले 8-8, 10-10 तास बसून मी ती केस काय केले. आता मला सांगा 3.5 वर्ष स्वतःच्या आयुष्यातले 10-10, 12-12 तास घालून त्या गाढवाचे केस मिळल्यावर फायदा काय? केस फायदा काय? तेच जर त्याने चिंतनासाठी वापरला असता, नामस्मरणासाठी वापरला असता, तर कदाचित तो त्या ठिकाणी भगवत स्वरूपाला प्राप्त झाला असता. अशा अनाठाई वेळ खर्च करू नये. संत आपल्याला वेळ कसा खर्च करावा, कसा सारावा याचं सुद्धा मार्गदर्शन करतात. काळ सारावा चिंतनाने, एकांत वासी गंगासारे. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, नाही का, प्रदक्षिणा तुळशीच्या, नामस्मरण करावं. याच्यामध्ये वेळ घातला पाहिजे. याच्यात जर वेळ घातला आणि ज्याच्यासाठी देह मिळाला त्याच्यासाठी जर वापरला, तर या असणाऱ्या मिळालेल्या अवधीच्या माध्यमातून आपण ज्याने आपल्याला हा देह दिला त्या आपल्या मूळ स्वरूपाला आपल्याला प्राप्त होता येऊ शकतं. अभंगाचं 3रं चरण. साधन बनवलं आणि या आयुष्याच्या माध्यमातून दिवस रात्र दिनरजी हाची धंदा गोविंदाचे पो आणि जर भगवत नामस्मरण केलं तर एक दिवस भगवत स्वरूपाला प्राप्त होतं. सच्चिदानंद पदवी घेणे, पण त्यासाठी आट आहे. त्या भगवंताचं दास्यत्व करावं लागतं आणि त्या भगवंताचं अखंड नामस्मरण करावं लागतं, जे आज आपण करणार आहोत. विठोबा रखुमाई,
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. तुकोबरायांच्या अभिव्यक्तीवर गेल्या 1 तास सव्वा तासापासून सर्वांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी खेळीमेळी वातावरणामध्ये या ठिकाणी अभंगावर चर्चा करत असताना या कार्यक्रमाला ज्यांची अगदी सन्माननीय उपस्थिती लागलेली आहे, आपल्या गावचं आराध्य त्या ठिकाणी स्वानंद सुखनेवाची सद्गुरू श्री विश्वासानंद महाराज मठ संस्थान कांबी आणि या कांबी मठाचे विद्यमान महंत गुरुवर्य हरिभक्तपरायण प्रल्हादानंद गिरीजी बाबा यांची या ठिकाणी उपस्थिती लागलेली आहे. आणि ज्या अर्थी बाबांचं या ठिकाणी येणं झालं त्या अर्थी आजची जी काही तळ्यातलं पाणी आणि मळ्यातली भाजी नाही का, ती कारण गोड करून घेतली असं आपण म्हणायला हरकत नाही. त्या ठिकाणी असणारे ज्यांना आपण सर्व दादा म्हणायचो, त्या दादांचं सुद्धा भगवंत चरणारविंदी वास्तव्य झालं. भगवंताने स्वस्वरूप स्थितीला त्यांना प्राप्त करून घेतलं, याच्यात अजिबात शंका घेण्याचं काम नाही. कारण हे अनुमान प्रमाणाने सिद्ध होतोय. जे काही शास्त्राने 6 प्रमाण सांगितलेले आहेत, त्या 6 प्रमाणापैकी एक प्रमाण आहे, त्याला अनुमान प्रमाण असं म्हणतात. अनुमानाने हे सिद्ध होते का दादांचा जो काही आयुष्य आहे ते पूर्ण आयुष्य अगदी सदाचरणी वृत्तीने त्या ठिकाणी व्यतीत झालेलं असलं पाहिजे. नवे नवे झालेलेच आहे, आम्हा सर्वांना ज्ञात आहे. एकही व्यवहाराच्या संबंधाने दादांची कुठल्याही प्रकारची ज्यावेळी समाजामध्ये वावरत असताना अशी ख्याती आहे का गरजू लोकांना दादांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. गरजू लोकांना त्याचा उहापोह कधी केला नाही, त्याची गाजावाजा कधी झाला नाही, कधी त्याची वाच्यता केली नाही. जेवढं शक्य होईल यथाशक्ती त्या ठिकाणी जे जे होईल ते इतरांसाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेच संस्कार घेऊन आज पुढची पिढी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याच मार्गावर पावलावर पाऊल माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा या न्यायानं ते सुद्धा त्याच मार्गावर मार्गक्रमण करत आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या असणाऱ्या सुविध पत्नी ज्यांना आम्ही काकी म्हणतो, म्हणजे बाकीचे सगळे काकी मी मामी म्हणतो. माझं हे मामास्थळ आहे, हे जे मस्के कुटुंब आहे हे माझं मामास्थळ आहे म्हणून मी मामी म्हणतो. मामींचं सुद्धा दादांच्या पश्चात मामांच्या पश्चात या मुलांना असं यथायोग्य आणि संस्कारक्षम त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे. अचानक त्या दिवशी भाऊसाहेब बाबा तुम्ही नव्हते, त्या दिवशी अचानक ठरलं. मी बाळासाहेबांना फोन केला, म्हणलं बाळासाहेब कुठे? त्यांना घरीच आहे बाबा. म्हटलं त्या दिवशी नाही येणं झालं तुमच्याकडे बरं का, पण मग ते म्हणले आज या ना. मी म्हटलं आजच्या हाना नाही गड्या, जेवायलाच यायचं. मग त्या दिवशी एक 5-6 मंडळी घेऊन, कीर्तनकार मंडळी वगैरे घेऊन आम्ही त्या दिवशी जेवायला यांच्याकडे आलो. तर त्या आलेल्या सर्व असणाऱ्या संत महंतांनी नंतर प्रतिक्रिया दिली, आम्ही आतापर्यंत असं स्वादिष्ट रुचकर आणि एवढं आग्रह आणि एवढं प्रेमाने जेवण केलेलंच आम्हाला बऱ्याच दिवसात आठवत नाही. त्यांना जो प्रवास करायचा होता तो प्रवास त्यांनी अर्ध्यातच थांबवला. कारण एवढे जेवण झाले की तिथून पुढचा प्रवास करायला त्यांची झापडच जायला, ते डोळे झाकायला लागले. ते म्हणले आता इथंच आराम करतो. एवढं सुंदर आधारातिथ्य त्या ठिकाणी केलं. त्यावेळेला बापू काका पण या ठिकाणी होते. अशी बरीच सगळी त्या ठिकाणी मंडळी होती. या ठिकाणी या मस्की कुटुंबियाने वारकरी संप्रदायामध्ये चांगल्यापैकी कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. त्या निमित्ताने जर बोलायचं झालं तर बाळासाहेबांचे चुलत बंधू असणारे आणि बाळासाहेबांचे चुलते असलेले हरिभक्तपरायण भरत तात्या आणि या भरत तात्याचे जे चिरंजीव आहे हरिभक्तपरायण, ज्यांना आम्ही लाडाने अध्यक्ष म्हणतो आणि बाकीचे सगळे पप्पू म्हणतात. आता मुख्य म्हणजे मूळ नाव काय मलाही माहिती नाही, पण असे हे पप्पू दादांनी मागच्या 10 वर्षापासून मोडकळीस आलेला सप्ताह, ज्या सप्ताहामध्ये एक वेळेला मुरमुरे महाप्रसादाला वाटायची वेळ आली होती, त्याला पुन्हा भव्य आणि दिव्य स्वरूप ज्याने आणलं ते याच कुटुंबातला आणि याच वंशातला आहे. त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या होणार.
पुन्हा त्या सप्ताहाला व्यापक असं स्वरूप आणलं. त्यावेळेला त्यांना या सप्ताहासाठी ही जी काही आमची वारकरी संप्रदायातली अनुयायी मंडळी आहे, हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज असतील, हरिभक्तपरायण त्या ठिकाणी आळंदी स्थित असणारे कृष्ण महाराज कुरे असतील, हरिभक्तपरायण आमचे कन्हैया महाराज शास्त्री असतील, सोपानदादा असतील, इकडं आमचे विश्वास काका असतील, सुदाम बाबा असतील, ह्या सगळ्यांनी आमची सिनियर मंडळी त्या ठिकाणी अशोकदादा असतील, धोंडराव मस्ताद असतील, प्राप्त करून दिलं. त्या पाठीमागे जे नाव आहे ते मस्के, म्हणून या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद. आज माझ्या सुदैवाने त्या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग नंबर आला. इथे नंबर लागलेले 5व्या पुण्यतिथीला मला लागला. त्याच्यानंतर का व्हायला ही नंबर चालू आहे, तिथे सगळे वेटिंगला आहेत. आता माझा 5वा होता. चला त्या निमित्तानं तुम्हा सर्वांच्या दर्शनाची तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी पुन्हा एक वार विनम्र भावाने माथा नम्र करतो. आणि त्या ठिकाणी बाबांच्या उपस्थितीमध्ये बाबांच्याही चरणाला अगदी विनम्र भावाने स्पर्श करतो. सर्व गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, चित्रकार, पत्रकार, काय जे सगळे जे असतील त्या सर्वांच्या